पहिला भाग्यवान ज्याच्या घरी श्रीमंती आहे आणि संस्कृती नांदते तो भाग्यवान. कोटीत एक माणूस सापडतो. दुसरा भाग्यवान आणि ज्याला हवेली दिली आणि झोपही दिली तो एक भाग्यवान. हवेली दिली पण झोपही दिली तो एक भाग्यवान. ज्याच्या बरोबर विचाराबरोबर विवेक दिला तो एक भाग्यवान. विचार आहे पण विवेकही पाहिजे. विवेकहीन विचार काही कामाचा आहे, क्रियाहीन विचार सुनील काय कामाचा आहे. मी आता तुम्हाला वैराग्याच्या गप्पा आणले. मी जर वाईट वागत असेल तर ते सर्व विष्णू मूर्खाई क्रियावान पंडित. आणि चौथा भाग्यवान ज्याला अन्न उपलब्ध आहे आणि शरीर सक्षम आहे तो एक भाग्यवान. 38 साखर कारखान्याचा मालक आहे, 35 साखर कारखान्याचा मालक आहे, 72,000 जर असेल ते भाग्यवान नाही महाराज. आणि हे भाग्य लक्षात घ्या. आणि मनुष्य संस्कृत पिढी तयार करायचं काम तुमचं आहे. आम्ही सांगून गेलो पण तुम्ही 365 दिवस कुटुंबामध्ये आहे. मनुष्य संस्कृत पिढी तयार करा, आई बापाची सेवा करा, वडीलधाऱ्याचा सन्मान राखा. आणि कुठल्याही प्रकारच्या लग्न समारंभामध्ये दारू पिऊ नका, दारू पिऊन कोणाला नाचवू नका. देवा पहिले बसले लग्नामध्ये दारू प्यायची ते उरलेलं आहे का? नाही ना. चांगलं मी लगेच पितो. नाही ना, ते विधीच नाही ना. लग्नात पाजावं लागेल, पियावर नाचावं लागतं असं कुठं नाही. संस्कृती श्रेष्ठ आहे, तिचं जतन करा अशी विनंती या ठिकाणी करतो. झालेली शिवा ज्या महात्म्याच्या कृपेने आपल्याला आहे त्या महात्म्याने संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, ज्ञानोबराया, तुकोबराया, चोखोबराया, गुरुबा काका नरहरी महाराज, सावकार बाबा, सेना महाराज, कबीरदास महाराज, सर्व संत मालिकेने आपल्यावर उपकार केले. त्यांच्या उपकाराची परतफेड कशाने करायचं? त्यांच्या नामस्मरण आहे. ज्ञानेश्वर पसायदान म्हणायचं, सामूहिक श्राद्धांजली व्हायची.